पप्पा आता विमान घेते मी. आईस्क्रीम घेऊन आले ना खायला मला. वेलकम टू माय चॅनल. सो आज आहे माझा बर्थडे व्लॉग, म्हणजे बर्थडे आणि त्याचा व्लॉग असणार आहे. तर मी ह्या दिवसात दिवसभरात काय काय करते हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे. आणि माझा नवरा मला काय गिफ्ट देतोय, माझ्यासाठी त्याने सकाळी उठून काय काय दिलंय मला हे तुम्हाला सांगायचंय. मी विमान घेणार आहे, विमान. तर नक्की बघा हा शेवटपर्यंत व्लॉग, आणि कसं विमान उडवते हे पण बघा. आणि खूप सारं प्रेम द्या, आशीर्वाद द्या, आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू. तुला 50 रुपयाची नोट. माझ्या नवऱ्याने माझ्या बर्थडेला काय दिलंय गिफ्ट? चुरगळलेली 50 रुपयाची नोट खिशात होती रे. जा तिकडं काळ्या उंदरा. मला नाही लागत. 14,000 रुपये दिले. कशाला घेतलं गिफ्ट? हा देऊन टाका लवकर. हा अजून 14 राहिली. 14 नाही 17, 18 देऊन टाका. आवरे बुक्या. ओ मला फोटो सिलेक्ट करू लागा ना. कुठला ट्यूब फ्रंटला इन्स्टाला या ना इकडं प्लीज. तुझ्या जावयाने बघ मला बर्थडेचं काय दिले. चुरगळलेली नोट. एवढं पैसे? हा. आता काय करायचं? आता मी हेलिकॉप्टर खरेदी करणार आहे. हा पप्पा आता विमान घेते मी. हे बघ दाजीने पैसे दिले, मी विमान घेणार आहे बर का. अरे हाय का बसायला. लय मोठं बाई विमान फिक्स. आ एक विमान घेऊन टाकते मग. थँक्यू बर का. त्याची गाडी चालू केली लाईट गेली होती. हाय पॉईंट थोडं लाईट गेली काय आंघोळ करतो लाईट गेली बाय कुठे हे गाडी लावलं मला यार. तर गाईज आमच्या इकडं आले कुल्फी वाले. गारे गार गारे गार आईस्क्रीम. चला आईस्क्रीम घेऊन द्या. चला पटकन घे घे घे. काय तुम्ही घ्या. जा तिकडे. माझा अवतार बघा चांगला. दाखवा 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 तिला. वैसा नहीं उसको गारीगार वाला कैंडी वाला दे दो. गारीगार टाइप. गारीगार नहीं रेड कलर ऑरेंज कलर में आता वो गारीगार. अरे इकडे गावाला पण हेच चालू झाला. कुल्फी हे घेऊ का? नहीं नहीं दूसरा नहीं है. कोण आहे? बटर स्कॉच भी मिल जाएगा. कोण खाणार का? चोकोबार ते आहेत घे. चोकोबार नको. मग काय घ्यायचं ते घ्या. हा घ्या घ्या. ये दे दो 4. दे दो दे दो. बड़ी दूर से आए वो. मेरे लिए ठंडा ठंडा. मेरा बर्थडे इसलिए मेरे लिए ठंडा ठंडा आइसक्रीम लेके आए हैं. हाँ ना. पैसे दे दो. देतो देतो देतो. हाँ बाय 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 बाय. बर्थडे माझ्या भावाला आईस्क्रीम आवडत नाही, बळबळ खायला लागलाय हो ना. हा तुले छान आहे दाजी म्हणून खातोय आईस्क्रीम, नाही तर तू काय शेंड्या लावितो मम्मी पप्पाला है ना. हो उंदीर. आता उद्या आज कुठले कपडे घालायची?
मामाच्या इकडे जायला तू टप्पा उगच बोके तू पडशील नाही पडायचा धरून बसायचं नाही खा बरी लागती ना खा 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 हा खा कसं आहे पहिल्यांदा खातोय ना अल्ला सांगते गाणी लावायला सांगते हा आता काय खरं नाही ग माझ्या भावाला लय काम काय करतो बाबा अयो चिकू आणलं तू लय काम केलं रे हा सावकाशवर ये पडशी ना अच्छा तुम्हीच आणताय का हा काय बघा गाई चिक्कू आमच्या चिक्कूनी चिक्कू घेऊन आला है ना चिक्कू या हा उरका पटकन बाबा आईस्क्रीम घेऊन आले ना खायला मला पप्पा फ्रीज मध्ये ठेवा तुम्ही केक घेणार आहे ना माझ्यासाठी आज तारीख कुठली मम्मी बघ काय म्हणली होती तू हा ऋतू तुम्हाला केक देणार ना माझा भाऊ एक नंबर आहे जसं पकडलं तसं पकडायचं काय म्हणत होते इथे एक हात धर मम्मी म्हणती वजन उचलत नाही पोरग 40 किलो वजन उचलतय बघ आता हे 30 किलो असेल कामाचं आहे पोरग पप्पांना बोलव पप्पांना मम्मी ओय मम्मी पप्पाला दाखव भावड्याचं काम ओ सुटलं पकडा 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 पप्पा ऋतूला काम लावत नाही कारण तो खूप वीक आहे आणि म्हणजे काम करायचं म्हटलं थरथर थरथर होतं त्याला तर आता ओझं उचलून घेऊन जातोय म्हणजे त्याला जर सांगितलं आणि केलं त्याने तर त्याला ताकद पण येईल स्टॅमिना पण वाढेल त्याचा माहिती आहे का पण लक्ष देत नाहीत मम्मी पप्पा खूप जपतात त्यांना वाटतं त्याला त्रास होईल लागलाय ओ पोराला दम लागलाय थांब बबडे थांब 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 बस सेम ते आता मला तेच बोलत होते म्हटलं तुमच्या दोघांची चॉईस लगेच कट करायचं थांब ना जेवू दे ना सगळ्यांना काय नाव माहिती का काय नारळ फक्त गिफ्ट मामांकडनं मामांनी नारळ दिलेत ना नारळ रोज एका नारळाचं पाणी पूनम दीदी चल 2 मिनिटं 5 मिनिटं झाली बसले मी इथे आतापर्यंत रेडी झाले असते त्यापेक्षा व्हायचं होतं जाऊ दे साडी मावशी दिसली पाहिजे व्हिडिओ होईल फिरो फिरो माहित नसल्यावर असंच लाईट नाहीये का काळं येतंय ना लाईट लाव मावशी लाईट लाव आम्ही काळं दिसतोय का स्पृहा मामांचा मोबाईल दे ते बघ तिथं मामांचा मोबाईल आहे तो दे आई बारीक लाव बर नाही तो ना लय भाजून मला पैसे दे
पैसे नाही भेटणार. पैसे पळाले आपले. तर गाईज माझं बर्थडे सेलिब्रेशन झालं. हा काय आयु आली क्यूटी. आलो ना आपण व्हिडिओ मध्ये, मग बर्थडेच्या व्हिडिओ मध्ये पण आलोय हो ना. घरात चल, पाय तापता ते चल चल घरात. मम्मीला विचारून ये. मस्त नटापटा करायचा. काय करू दे हो, बर्थडे माझा. हा बर्थडे नाही झाला बर्थडे. एकदा केक कापला की झाला बर्थडे. तिसऱ्यांदा केक कापते. हा का? किती वेळा? तिसऱ्यांदा. तिसऱ्यांदा. बर. आवरू दे. मला कोण लागेल मग? तू सगळ्यांना देत राहिल्यावर तुला कोण देणार? खात असलं ना. नाही, अर्धा किलो जिलेबी देवली ठेवून पैसे मम्मी आणि हा हे करा, पावशेर भजी आणा, हा. अर्धा किलो जिलेबी आणि अर्धा किलो लाडू आणा. भाजी कुठे गावामध्ये मिळते? हा, गरम गरम जिथे निघत आले. चालतं. चले रवावर पटपट, एकतर झोप बिप झालेलं नाही. एवढं धावपळ करीत गेले तुम्ही. हा. धावपळ करत आले. हा. केलं का नाही ओलबीट? हे काय केलंय की? केलं. कोणाला दिलं? हा? कोणाला सांगायचं नसतं, ते गुपित ठेवायचं असते. का असं? रिझल्ट लागल्यावर सांगायचं कुणाला दिलं कुणाला नाही. कसलं छान आहे, म्हणजे जो जिंकेल त्याला दिलं सांगणार होय. तुमचं मौल्यवान वोट तुम्ही कुणाला दिलं? आम्ही एकालाच, काँग्रेसलाच. काँग्रेसला दिलं. हा, कारण की ते आमच्या जातीतलं आहे, घरातलं आहे. त्यामुळे नाही ना, मग तिनं नाराज झाल्यावर. हो ग, कळलं मम्मी. नाही येणार बसता तिला. हा ठीक आहे, तुम्ही बसा तिथे. हा कुठं? काय करते, बाबांनाच घेते फक्त. आजीला बसू द्या साईडला खुर्चीवर. कशाला? काय तिचा पाय दुखतो ना. मम्मी काय वाटतंय तुला? नाही अरे, मी बसवतो की सावकाश. हो. हॅपी बर्थडे स्वाती. हॅपी बर्थडे स्वाती. पहिला बाबांना खाऊ घाल. हा. तर गाईज फोटोशूट केलाय आता मी मस्त. आजी बाबा बरोबर केक कटिंग केलाय. आजी बाबा मेमरी पण राहते आणि छान पण वाटतं म्हणून. आणि तुम्ही तर बघितलंच आहे, सकाळी आल्या माझ्यावर मस्त वर्षाव झालाय अक्षरांचा. मस्त व्हिडिओज पण बनवलेत, त्याचे मी पोस्ट पण म्हणजे टाकले ते मी आधी. आणि खूप छान वाटलं. सगळे काका मावशी सगळे रिलेटिव्ज होते आणि फर्स्ट टाईम माझा बर्थडे रिलेटिव्हसोबत सेलिब्रेट केला गेला आहे. आणि मला खूप छान वाटलं, मस्त वाटलं. आणि तुम्हाला पण ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. मी मेकअप केला आहे, सेल्फ काहीच नाही लावलेलं, फक्त फाउंडेशन पावडर आणि आयलायनर आणि फक्त लिपस्टिक लावली आहे. आता आम्ही घरी जाणार आहे. माझ्या पप्पांनी खास आता केक घेतलेला आणि पप्पांकडनं पार्टी आहे रात्रीची. तर बघू, ढाब्यावर जाणार आहे जेवायला की घरी बोलवतोय. तर मी शेवटपर्यंत बघत राहा आणि खूप सारं प्रेम द्या. नाही दिलेलं, आता जेवणाचं सगळं बिल तू भरायचं. मग दाजीला भरीन मी बिल, है ना. तर माझा बर्थडेचं जेवण पप्पा देतात, एक पार्टी देतात ते मला. आता आम्ही आजीच्या घरून आलोय इकडे लाखनगावला. आता आम्ही जाणार आहे पार्टीला. सगळ्याला तिथं काय म्हणून बर्थडे सेलिब्रेशन चालू. एकच मिनिट जरा सारखं फोटो व्हिडिओ काढून घेते मस्त. केक कट करून निघून यायचं. हा ना, पळून यायचं ना. ऋतू जाऊ का तिकडे केक कट करायला?
आ? चल जेवायला चला. आतमध्ये गेले. तिकडे सगळं पॅक असणार आहे. हा इकडं आतमध्ये आहे का बघ पहिला. चालला का रे तुला? मग तू पुढंच सरकत नव्हता. अरे 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 काय टेबल खाऊ का दाजीला म्हणा. म्हण दाजीला मागे एवढा म्हणा मला. झालंय का? तिथं लय आवाज आहे आधी म्हणतात ते म्हणून जात नव्हतो आपण. आम्ही बर्थडेच्या पार्टीला आलो आहे पारगावमध्ये जेवायला. माझ्या डॅडींकडनं पार्टी आहे मस्त. तुम्हाला सांगते मी माझा पहिला बर्थडे माझ्या घरच्यांसोबत सेलिब्रेट करते आहे. एकदा केला होता लॉकडाऊनमध्ये पण तेव्हा काही करता नव्हतं आलं आणि माझे पप्पा पण तेव्हा आमच्यामध्ये नव्हतेच कारण तुम्हाला माहिती म्हणजे पप्पा ड्रिंक करायचे. तर आमच्या दोघांचा आपला पहिला बर्थडे ना घरच्यांसोबत मावशीच्या इकडे मामाच्या इथे मस्त सेलिब्रेशन झालं. सगळे 10-12 जणांनी छान सेलिब्रेशन केले. छान वाटलं. आणि आता घरी नाही केक कट केला कारण ऑलरेडी मी काल शूटच्या वेळी एक केक कट केला. सकाळी काका मावशीने केक कट केला आहे म्हणजे दादाने आणलेला माझ्या आणि संध्याकाळी आजीबरोबर पण कट केला आहे. सो आता इथे नाही करणार आहे. पप्पा म्हणत होते केक घेऊ का म्हटलं नका घेऊ कारण दुपारी पण पप्पांनीच पैसे दिले आधी केक आणलेला. सो आता मस्त जेवतोय. आमच्या रुटीचं आवडतं जेवण घेणार आहे जेवायला. हो ना? हां कोणती भाजी मागवली तू? पनीर कढाई आणि काजू मसाला. काजू मसाला. काजू मसाला का बरं? काजू मसाला का? माझ्या भावाला आवडते ना. हा का? अरे काय कोणती भाजी आहे? कशाची भाजी आहे सांगू? काजूची. आणि दुसरी पनीरची. बर बर. कोणाला मला बोलवती का सगळ्यांना बोलवती? जेवण चांगलं आहे का? हा जेवण चांगलं आहे का? अगं तो बरोबर गेलाय मम्मी गाडीकड. त्याला काय घाई झाली बघ की. हा गाडी जाऊन बस. पळत पळत गेलाय तो. तुझा लोक पळत पळत गाडीत गेलाय ग. हा या आम्हाला भेटलीच नाही म्हणती. जा गाडी घेऊन उचलून घेऊन जा. 4 जण आहे ना तुम्ही? 4 जण आहे ना. एक राईट साईडला एक लेफ्ट साईडला परत तिकडं. अरे